श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 14. भगवान विष्णू माता लक्ष्मीला अधिक मासातील जी पंचपर्व आहे त्याविषयी सांगत होते. वैद्रुती, व्यतिपात आणि द्वादशी महात्म्य आपण ऐकलं. आता मी तुला पौर्णिमा आणि अमावस्या या 2 पर्वांविषयी सांगतो. श्री गणेशाय नमः. जय सद्गुरु समर्था, अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणागत होता, जन्म वार्ता तया नाही. ऐसे देतसा कृपादानासी, म्हणोनी शरणागत पायासी. भावार्थ धरुण मानसी, शरणचरणासी आलो असे. मी तव अनंत अपराधी, अगणित पापाची रुद्धी. परी कृपाळू तू दयानिधी, नेई सिद्धी परमार्थ. ऐका श्रोते हो सावधान, मलमास परम आख्यान. मागील अध्यायी कथन, व्यतिपात वैद्रुती महिमा वर्णिला. माता लक्ष्मीने अधिक मासातील 5 पर्वांविषयी भगवान विष्णूंना विचारलं. पुढील जे पर्व आहे पौर्णिमा आणि अमावस्या त्याविषयी भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगू लागले. व्यतिपात वैद्रुती वर्णन, तुझम्या केले निरोपण. तयाही परी शतगुण, ऐके महिमान पुढारी. शतसंक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शतपर्वणी अधिक पाही. युगायुगी मासादी अयनेही, होत असे विशेष. तया शतगुणे अधिक, चंद्रग्रहण असे देख. तया ते शतगुणे एक, सूर्यग्रहण बोलिले असे. असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केले से भ्रमण. किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जाण, व्यतिपात स्नान गंगोदका. कोटी पुरश्चरणे जप पाही, चंद्र सूर्य ग्रहण होई. तया वरिष्ठ अधिक पाही, ऐके नवाई शुभानने. अधिक मासात येणारी जी पौर्णिमा असते, या पौर्णिमा पर्वाविषयी भगवान विष्णू म्हणाले, 100 संक्रांतीला जर आपण दानधर्म केला त्यातून जे पुण्यफळ मिळेल त्याच्या 100 पटीनं अधिक पुण्यफळ चंद्रग्रहणामध्ये जर आपण एखादी साधना केली त्यातून मिळतं. या पुण्यफळाच्या 100 पटीनं जास्त सूर्यग्रहणामध्ये केलेल्या साधनेनं फळ मिळतं. असंख्य व्यतिपात योगावरती आपण दानधर्म केला, कोटी तीर्थ भ्रमण केली, चंद्र सूर्यग्रहणामध्ये अनेक मंत्रांचं पठन केलं, पुरश्चरण केलं, यापेक्षाही जास्त पुण्यफळ आपल्याला मिळेल पौर्णिमा या तिथीवरती. अधिक मासातील जी पौर्णिमा तिथी आहे, जे पौर्णिमा पर्व आहे त्यावरती आपण जर पुण्यकर्म केली त्याचं जे फळ आहे, पौर्णिमा तिथीचा जो महिमा आहे तो आपण शब्दात सांगू शकत नाही इतका आहे. अधिक मासातील ही अत्यंत पुण्यकारक अशी तिथी पौर्णिमा. या पौर्णिमा पर्वावरती जर आपण दानधर्म केला, स्नान केलं, भगवान पुरुषोत्तम यांची साधना केली तर प्रत्यक्ष विधाता म्हणजेच ब्रह्मदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि कृपा करतात. पौर्णिमा तिथीला काय करावं? पौर्णिमा दिनी प्रातस्नान, जो नर करी आपण. तया ऐसा पुण्यवान, दुजा आन असेना. किंचित सुवर्ण अथवा काही, दान दीजे ब्राह्मणा ते पाही. विप्रभोजन माध्यान्ह समयी, त्या एवढा नाही पुण्यवान. षड्रस मिष्टान्न पाही, वाढी ब्राह्मणा ते स्वग्रही. वरी दक्षिणेसहित वस्त्र तेही, अर्पी भावे आदरे. अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, आपलं जी रोजची देवपूजा असते देवपूजा करून घ्या. भगवान पुरुषोत्तम यांची पंचोपचारे पूजा करायची, अभिषेक करायचा. या दिवशी ब्राह्मण किंवा याचक यांना सोने, धान्य, कपडे इत्यादी दान करतात. मात्र आपण यथाशक्ती दान करा. जवळपास कुठेही ब्राह्मण देवा असतील त्यांना दान करा, किंवा याचक असेल त्यांना अन्नदानही आपण करू शकता, किंवा एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये आपण दान करू शकता. वर्षात एकूण 12 पौर्णिमा येतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते, वैशाखी ज्येष्ठी पौर्णिमेला वट सावित्री पूजन असतं, यमपूजा असते, श्रावणामध्ये रक्षाबंधन येते, आश्विन महिन्यात कोजागिरी, लक्ष्मीपूजन येते, कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा ज्याचं अधिष्ठान भगवान शिव असतात, माघ महिन्यात मोहिनीराजाची पूजा करतात, फाल्गुन पौर्णिमेला होळी असते. अशा 12 महिन्यातल्या 12 पौर्णिमा. अधिक मासात येणारी ही 13वी जी पौर्णिमा आहे जिचं अधिष्ठान असतात भगवान पुरुषोत्तम. या सर्व पौर्णिमांमध्ये ही 13वी जी पौर्णिमा आहे ती 3 वर्षातून एकदाच येते, म्हणून ती अधिक श्रेष्ठ असते. म्हणूनच या पौर्णिमेला
केलेली जी पुण्यकर्म असतात त्याचं जे आपल्याला फळ मिळेल ते अनमोल असतं. पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन प्रतिमासी जे करीती आचरण तया नारायण संतुष्टे. पौर्णिमेच्या या पर्वावरती आपल्या पितरांचं देखील स्मरण करावं. त्यांच्यासाठी आपण तर्पण करू शकतो, ज्यामुळं पितरांना मुक्ती मिळते. क्षणैक जाणूनी संसार दयाळू तो जगदीश्वर मृत्यू लोका केला प्रसर तरणोपाय मानवाते बहुत सुगम सुलभ उपावो सांगितलासे देवाधिदेवो पौर्णिमादिनी स्नानदानात पावो कीजे निर्वाहो जन्माचा आपुला जन्म सार्थक करून कीजे पूर्वजांचे उद्धरण ये विषयीचे कथन स्वये जनार्दन वदतसे. अशी ही जी पौर्णिमा तिथी आहे, या दिवशी आपल्याला जमेल तेवढं स्नान दान अवश्य करा. अधिक मासातील जी चौथी पर्वणी किंवा चौथं जे पर्व आहे ते म्हणजे अमावस्या. अधिक मासातील पौर्णिमेप्रमाणेच अमावस्या देखील तितकीच पुण्यफलदायी आहे असं भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलं. ऐके हो क्षीराब्दी बाळी अमावस्येची नवाळी श्रवण केली या सकळी होय होळी पापाची मासा मासाची या अंती एतसे अमावस्या तिथी तरी स्नानदान यथा पद्धती करावे निगुती आदरे सारूनी स्नान संध्या देवतार्चन करुणिया महाहवन मग कीजे तिळतर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी श्राद्ध कीजे यथास्थित पिंडदान करुणयुक्त तेणे पितृगण संतोषत आशीर्वाद देत कुळाते ऐसे प्रत्यही अमावस्येसी आचरावे निश्चयेसी ते दिनी पितृलोकासी पितरासी संतोष तये दिनी पितरां लागून पितृलोकी करिता सन्मान देऊ निमिष्टान्न भोजन तेणे पितृगण आनंदती. प्रत्येक महिन्याच्या शेवटी येणारी तिथी म्हणजे अमावस्या. इतर वेळेस आपण अमावस्या ही जी तिथी आहे ती अशुभ मानतो. कुठल्याही कामाची जर आपल्याला सुरुवात करायची असेल किंवा कुठलंही मंगल कार्य करायचं असेल, शक्यतो आपण अमावस्येच्या दिवशी करत नाही. मात्र अधिक मासातील जी अमावस्या आहे तिला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अधिक मासातील अमावस्या समर्पित आहे आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. पितर जर संतुष्ट झाले तर आपला वंशविस्तार होतो, वंशवृद्धी होते. आपल्या घरातील जी भांडणं असतात, कलह असतात ते दूर होतात. पितृदोष जर आपल्याला असेल, पितृदोष नष्ट होतो. आपण जीवन जगत असताना आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, याशिवाय आपण जगू शकत नाही. तसंच पितृसृष्टीमध्ये देखील आपले जे पितर आहेत त्यांना देखील या सर्व गोष्टींची गरज असते. आणि आपण भूलोकी म्हणजे पृथ्वीवरती ज्या वेळेला अशा पुण्यफलदायी तिथीवरती आपल्या पितरांना स्मरून ज्या वेळेला या सर्व गोष्टींचं आपण मनोभावे दान करतो, त्यामुळं आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून अमावस्या तिथीला स्नान करायचं, आपली देवपूजा करायची. या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पितरांसाठी तीळ तर्पण करा, अन्नदान करा. अधिक मासातील ही जी अंतिम तिथी आहे या तिथीला पितरांसाठी पितृकर्म अवश्य करावेत. पूर्वज आपले पितर जर संतुष्ट राहिले तर ते आशीर्वाद देतात आणि जर ते अतृप्त राहिले तर त्याचा त्रासही आपल्याला भोगावा लागतो. यासाठी अधिक मासाच्या अमावस्येला पितृमंत्र, पितृस्तुती अवश्य पठण करा. आपल्या चॅनलवरती सर्व मंत्र मी दिलेले आहेत, स्तोत्र देखील आहेत. त्यासोबत आपण दानधर्म करा, स्नान करा, पितृतर्पण आपण करू शकता. धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करीती वचनाते सदा सर्वदा पूर्वती हेत मागितला पदार्थ देताती जिवंत असता सन्मान मेलिया करती गयावर्जन प्रतिमासे अमावस्येसी जाण ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त सुफळतयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणूनी ऐसे जे का पितृभक्त पाही माझे नमन तयाचे पायी हेची बुद्धी सर्व काळ हृदयी देवो शेषशायी परमात्मा. आपल्या पूर्वजांची जिवंतपणी सेवा करणारे आणि ते गेल्यानंतर त्यांचं पितृऋण फेडणारे असे सर्व जे भक्त असतात ते भगवान पुरुषोत्तम यांना नेहमीच प्रिय असतात आणि त्यांचा संसार नेहमी सुखाचा राहतो, कारण प्रत्यक्ष भगवंताचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी असतो. बालत्वापासूनी पाळीला तोंडीचा घास चारिला शेवटी पुत्र कामान आला
वृद्धपणी पितयाते, ऐसे ही पुत्र असती, नको देवा ऐशी याची संगती, जिता नाही नाही गती, मेली या सद्गती केवी होय. लहानाचं मोठं ज्या पुत्राला केलं, जर आपल्या म्हातारपणी या पुत्रानं आपल्याला सांभाळलं नाही, आपली सेवा केली नाही, तर असा जो पुत्र असतो भगवंताला तो कधीच प्रिय नसतो. त्यानं कितीही दानधर्म केला, त्यानं कितीही ईश्वराची सेवा केली, मात्र तो जर आपल्या आईवडिलांना सांभाळत नसेल, आईवडिलांची सेवा करत नसेल, त्याचं पुण्यकर्म फळाला येत नाही. म्हणून एकची पुत्र भला, जेने कुळाचा उद्धार केला, येही परत्र साधनी भला, वंशा केला उद्धारू, ऐसे जे का सुपुत्र पाही, तेची आचरती अमावस्याही व्रताही, आणि कपुण्यकर्म पाही, परलोक पाही साधिती जे. जे नर करीती पिंडदानाते, वरी आचरती व्रताते, तयाही वरी मलमासाते, विशेष पर्वणी अमावस्या. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करणारा, आपल्या कुळाचा उद्धार करणारा आणि आईवडील गेल्यानंतरही त्यांचं पिंडदान, त्यांचं पितृकर्म करून त्यांचं पितृऋण फेडणारा, पितरांच्या शांतीसाठी पितृकर्म करणारा, अशा पुत्रावरती भगवान पुरुषोत्तम यांची नेहमीच विशेष कृपादृष्टी असते. अधिक मासातील ज्या 5 पर्वणी आहेत, जे 5 पर्व आहेत, पर्वांचं महत्त्व माता लक्ष्मीला भगवान विष्णूंनी सांगितलं. ऐसे ही पर्वे 2 पाही, पौर्णिमा अमावस्या तेही, तुम्हा निवेदिले सर्वही, शेषशायी वदला असे. या लागी श्रोते जन हो, मलमासा ते पहा हो, अगत्यव्रता ते आचरा हो, करा लाहो परमार्थाचा, जैसा लाहो घेता संसारी, तैसाच कीजे परमार्थावरी, तेणे चुकेल एरझारी, जन्मवरी खंडेल. म्हणून मलमास अवधी, साधा हो हेची संधी आधी, गाठ घाला मूळपदी, बजा गोविंदी आदरे. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं अधिक मासातील प्रत्येक दिन आणि विशेषतः या ज्या 5 तिथी आहेत, पंचपर्व ज्याला म्हणतात, या प्रत्येक तिथीवरती पुण्यकर्म, दान धर्म अवश्य करावा. स्वस्ति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 12 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.